हरिदास जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि 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 जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम हरि जय जय राम जय जय राम हरि जय जय राम हरे जय जय राम जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम जय जय राम हरे जय जय राम 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 जय जय राम जय 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 राम जय 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 राम जय जय राम जय 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 राम जय जय राम
जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम संताने तरता केल तैशा परी संताने सरता केलो तैशा परी संताने तरता केल तैशा परी चंदनारे बोले व्यापिएला चंदनारे बोले व्यापिएला संताने सरता केलो तैशा परी संताने सरता केलो तैशा परी तैसा परे चंदनी ते बोरी व्यापिया चंदन ते बोरी व्यापिया चंदनी बोरी व्यापिया चंदनाने बोरी विचारे का दोष याति न विचारी काही गुण दोष याति न विचारी काये भाव दिला पाई आपुलिया आपुलिया ठाव दिला पाई आपुलिया आपुलिया ठाव दिला पाई आपुलिया आपुलिया ठाव दिला पाई आपुलिया म्हणे आले समर्थाचे मना म्हणे आले समर्थाचे मना म्हणे आले समर्थाचे मना म्हणे आले समर्थाचे मना तरी होय राहणार तरी होय राहणार तरी होय राहणार तरी भूय राधा रंगता गुणदोष याती न विचारिता गुण दोष याती न विचारी काही दोष याती न विचारिता गुण दोष याती न विचारी काही भावविला पायी आपुलिया भावविला पायी आपुलिया धावला पायी आपुलिया पुलिया धावला पायी आपुलिया विठोबार कुमाई विठोबार विठोबार कुमाई जय विठोबार कुमाई गोपाल कुमार जय जय गोपाल कुमार गोपाल कुमार जय जय गोपाल कुमार जय जय गोपाल कुमार जय जय गोपाल कुमार जय जय गोपाल कुमार गोपाल कुमार
संताने चरता गेलो तैसा परी संताने सरता केलो तैसा परी संताने सरता केलो तैसा परी संताने सरता गेलो तैसा परी संताने सरता गेलो तैसा परी संताने सरता केलो तैसा परी संताने सरता केलो तैसा परी चंदनाने बोरी व्यापियेल्या चंदनाने बोरी व्यापियेल्या न पाया दोष याती कुलत दोष याती विचारी कर चंदनाने पोरी व्यापियेल्या चंदनाने पोरी व्यापियेल्या गुण दोष याची न विचारी काळजी गुण दोष याची न विचारी दिला पायी आपुलिया ठाव दिला पायी 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 ठाव दिला हो आ ना ठाव दिला ठाव दिला ठाव दिला आपुलिया ठाव दिला बाई आपुलिया ठाव दिला बाई आपुलिया ठाव दिला बाई आपुलिया ठाव दिला बाई ठाव दिला पाहिजे ठाव दिला पाहिजे आपुलिया बाजी आपुलिया ठाव दिला पाहिजे आपुलिया ठाव दिला पाहिजे आपुलिया ठाव दिला पाहिजे आपुलिया ठाव दिला बाई आपुलिया गुण दोष यादी न विचारी काही गुण दोष यादी न विचारी
केलो तैशा परी चंदनी ते बोरी व्यापिल्या किंवा चंदनाने बोरी व्यापिल्या गुणदोष याती न विचारी काही ठाव दिला पायी आपोलिया तुका मने आले समर्थाचे मना तरी होय राणा रंक त्याचा किंवा ज्याचा गुणदोष याती न विचारी काही ठाव दिला पायी आपुलिया समचरण सरोजम सांद्र निलंबुदाबम जगननिहित पानिम मंडनम मंडनानां तरुण तुलसीमाला कंदरम कंजनेत्रम सदैव धवलहासं श्री विठ्ठलं चिंतयामि कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः अनादि अंबिका भगवती अनादि अंबिका भगवती नमस्तस्यै नमो नमः या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः या देवी सर्वभूतेषु भक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः कलावज्ञ जीवोद्धरार्थावतारम् कलंकांक तेजोदिकामोदिवक्रम खलानीशबाधा पनोदार दक्षम समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञान देवम सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभेर सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अव्हेर मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या संताने सरता केलो तैशा परी चंदनी ते बोरी व्यापिल्या गुणदोष याती न विचारी काही
विठ्ठावदिला पायी आपुलिया. संत श्रेष्ठ वैष्णव ज्येष्ठ वैराग्य रागरसिक श्रीमंत जगद्गुरु तुकोबारा यांचा संत प्रकरणातील संत संगतीचा आगाध महिमा वर्णन करणारा हा 3 चरणाचा अभंग कुलस्वामिनी आदिशक्ती ब्रह्मचित्कला मूळ मातेच्या शारदेय नवरात्र महोत्सवातील कीर्तन सेवेकरता आपल्या समोर निवडला आहे. विठ्ठला अभंगाचा सरळ भाव असा आहे, संत नावाची सरिता आपल्या जीवनात जर प्राप्त झाली तर त्याची फलश्रुती काय, त्याचा लाभ काय. चंदनाच्या झाडानं आपला सुगंध बोरी बाबळीला द्यावा या अनुभूतीनं पहिल्या चरणात महाराज बोलतात. संतांजवळ आपण गेलो असता आपल्या गुणाचा दोषाचा जातीचा कुळा ते विचार न करता संत आपल्या पायाजवळ त्या साधकाला शिष्याला ठाव देतात, त्याचा उद्धार करतात. दुसरं चरण भगवंत कृपा आणि संत कृपा झाली असता रस्त्यावरच्या रंकाचा सुद्धा राह होण्याची ताकद भगवंत आणि संत कृपेत आहे. अभंगाचं 3य चरण. विठ्ठला ते हे पवित्र दंडक अरण्य जेथ लागले प्रभू श्रीरामाचे चरण. मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्रीराम प्रभूच्या चरण सानिध्यानं पुण्यात झालेला हाच तो आपला दंडकारण्याचा परिसर. या सह्याद्रीच्या कुशीतील कुलस्वामिनी आदिशक्ती ब्रह्मचित्कला महाचैतन्य असलेल्या आदिमायेच्या मूळ मातेच्या प्रांगणातला हा शारदीय नवरात्र महोत्सव परंपरेनं संपन्न होतोय. आपल्या अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे सुविद्य अध्यक्ष चेअरमन साहेब आणि आपल्या तालुक्याचे लोकनेते श्री सीताराम पाटील गायकर साहेब, तालुक्याचे माजी सभापती याच गावाचे भूमिपुत्र भानुदास पाटील, आपणा सर्व ग्रामस्थांच्या सहयोगातून आणि नवसंकल्पनेतून गावातून नवीन तरुण पिढीला 13 संचालकांच्या माध्यमातून गावाला नवीन ट्रस्टी मूळ मातेच्या सेवेकरता दिली आणि विजू भाऊंना आणखी 12 सहकारी दिले. मला वाटतं त्यांचं टाळ्या वाजून कौतुक केलं. कदाचित आदिशक्ती जगदंबेला मूळ मातेला वाटला असेल जुन्या मंडळींनी पाया भरलाय, एवढा सगळा विकास केलाय, पण या विकासावरती नव्या पिढीच्या हातून मंदिराचा कळस बसवण्याकरता हे आले पाहिजे. मंदिराच्या कामा कळसू आज जगाचं आकर्षण आहे. मला वाटतं 23 जानेवारी की 24 जानेवारीला मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्री राम प्रभूच्या मंदिराचं अयोध्येतलं लोकार्पण होणार आहे. तारीख माझ्याकडून इकडं तिकडं होईल, पण जानेवारी 2024ला अयोध्येतलं राम मंदिराचं लोकार्पण होणार आहे. येणाऱ्या काळात भविष्य काळात या हिंदू राष्ट्राकरिता मथुरेतलं कृष्ण जन्मभूमी सुद्धा नक्की लोकांना पाहायला मिळेल. हे आपण स्वप्नास आदिशक्तीच्या जगदंबेच्या दर्शनाकरता आम्ही 51 पीठांचा शक्तिपीठांचा विचार केला. महाराष्ट्र भाग्यवान आहे तसा. सौराष्ट्र सोमनाथंच श्रीशल्ये मल्लिकार्जुन 12 ज्योतिर्लिंग सांगितले, त्यातलं हिमालय तू केदारम इथपर्यंत आपल्याला सगळं पाठ आहे. त्या 12 ज्योतिर्लिंगापैकी 5 ज्योतिर्लिंग आपल्या महाराष्ट्राच्या वाट्याला आले. त्र्यंबकेश्वर 1, भीमाशंकर 2,
वेरूळ घृष्णेश्वर 3, औंढा नागनाथ 4 आणि परळी वैजनाथ 5 ज्योतिर्लिंग आपल्या वाट्याला आली. धन्य. 51 शक्तिपीठापैकी भगवान भोलेनाथांनी आपल्या अंगावरती सती मातेनं जो आपल्या पित्याच्या यज्ञामध्ये देह समर्पित केला होता, त्या भोले बाबानं सतीचा देह घेऊन त्या सतीच्या अंगाचे जे 51 तुकडे पडले त्याला 51 शक्तिपीठ म्हणतात. देवी भागवत माहिती, भागवत आपण ऐकलंय. पण त्या 51 शक्तिपीठापैकी काही बांगल्याला आहे, काही पाकिस्तानला आहे, काही इराणला आहे, काही चीनला आहे, काही नेपाळमध्ये आणि काही शक्तिपीठ आपल्या भारतात आहे. पण त्यातले महाराष्ट्राचं सद्भाग्य की 3.5 शक्तिपीठ आपल्या महाराष्ट्राच्या वाट्याला आली. कोल्हापूरची माता महालक्ष्मी 1, तुळजापूरची आई भवानी 2, नांदेड जिल्हा माहूरची माता रेणुका 3 आणि सप्तशृंगी अर्धपीठ वनी नाशिक जिल्हा 3.5. या सर्व ठिकाणी गेल्यानंतर आपण कोल्हापूरला जा, आई जगदंबेचं प्रांगण मंदिर पाहिलं की डोळे निवतात. तुळजापूरला गेलो की डोळ्याची, कानाची, मनाची तृप्ती होते. माहूरला सप्तशृंगीला गेलो, आई भवानी जगदंबेचं दर्शन घेतलं की मन तृप्त होतं. पण मोगरसच्या मंडळींनो, माय बापांनो, ऐका, मला वाटतं आपण रोज तुळजापूरला, कोल्हापूरला, माहूरला, सप्तशृंगीला जाऊ शकत नाही. मूळ माता इथं आलीये, इथं प्रति कोल्हापूर निर्माण व्हावं, मग खरं आपल्या डोळ्याचं पारणं होते. इथं प्रति कोल्हापूर निर्माण झालं पाहिजे, इथं प्रति तुळजापूर तयार झालं पाहिजे, इथं प्रति माहूर तयार झालं पाहिजे. मग मला वाटतं खऱ्या अर्थानं आपल्या परमार्थाची फलश्रुती आणि सार्थकता. समारोपात मला त्या विषयाकडे काही बोलायचंय. आता प्रास्ताविकात मी त्याला इतका वेळ देणं शक्य नाही. मला अभंगात प्रवेश करायचा. ही आमची गंधर्व मंडळी गाताय, इंद्रासारखी मृदंग वाजवताय. विठ्ठल महाराज गोड वाजवतात. पखावजातलं मला गरजेपुरतं कळतं. पखावज वाजवणं वेगळं, पखावज बदडणं किंवा झोडणं वेगळं. पण मला वाटतं पखावज बोलला सुद्धा पाहिजे आणि तो असा बोलत असतो. विठ्ठल महाराज आळंदीला शिकले, अन्य मंडळींकडे शिकले, खूप कौतुक आहे. पण त्याचबरोबर कोतळेश्वर वारकरी शिक्षण संस्था नावाचं एक अधिष्ठान निर्माण झालं आणि त्या कोतळेश्वर वारकरी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून हा 12-13 वर्षाचा यश नावाचा मुलगा तितक्याच मजबूतीनं पखावज वाजवतो. ही खरी संपत्ती. यशच नाव ना याचं बाळाचं, यश ना. मागच्या वेळी कोतळेश्वरात त्यांना कीर्तन वाजवलं होतं. माझं स्मरण चांगलं आहे, अजून गरजेचं होईल पुढे काय व्हायचं ते, पण आतापर्यंत ठीक आहे. इंद्र ही बजाती मृदंगम, गंधर्व ही गाती गान. स्वर्गामध्ये इंद्रानं मृदंग आपल्या जवळ राखून ठेवला आणि गंधर्वांना गाण्याकरता सुद्धा स्वर्गात राखून ठेवलं. पण जर सगळे गंधर्व स्वर्गातच गायला राहिले तर कदाचित माझ्या विठुरायाची, मूळ मातेची, माऊली तुकोबारांची सेवा कोण करील. म्हणून आमच्या मुकुंद काका, नितीन भाऊ या सगळ्या मंडळींच्या रूपानं असे वारकरी गंधर्व आमच्या भजनामध्ये माऊली तुकोबारांनी पाठवले. बरं का लक्षात, कीर्तनात भजनात ही आमची वारकरी मंडळी गातात ना रमेश महाराज, आपण हे माऊली तुकोबारांचे गंधर्व आहे. विठ्ठला महाराष्ट्राच्या एखाद्या सामान्य व्यक्तीचा गौरव काय, तर तो पंढरीचा वारकरी असावा, तो माऊली तुकोबारांचा उपासक असावा. जसा जगदंबेची आई रूपानं सेवा करतो, घरातल्या जगदंबेची आई रूपानं सेवा करतो, तशी गोमाता सुद्धा माझी माय आहे, आई आहे. आणि एक मला भावणारी गोष्ट बोलतो.
सन्माननीय लोकनेते सीताराम पाटील गायकर साहेबांच्या माध्यमातून अकोले तालुक्याचा भव्य कीर्तन महोत्सव आम्ही 2-3 सत्रामध्ये संपन्न केला आणि त्या तालुका कीर्तन महोत्सवामध्ये तालुक्यातला सगळ्यात मोठा वारकरी पुरस्कार आमच्या माऊली बाबांना मिळाला. हा माऊलींचा नाही, या मोगरस गावाचा गौरव आहे. लक्षात घ्या, या गावाचा, या मातीचा गौरव आहे. जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि गरीयसी. स्वर्गापेक्षा महन मंगल काय, स्वर्गापेक्षा श्रेष्ठ काय, स्वर्गापेक्षा पवित्र काय. जन्म देणारी माता आणि जन्म देणारी माती स्वर्गापेक्षा श्रेष्ठ आहे. एवढं जरी कळलं आम्हाला नवरात्र कळलं. नवविध भक्तीच्या करुणी नवरात्रा. आता सगळं नाही गाणार, 2020च आहे, त्याला मी काय करू. वर्ल्ड कप घ्यायचा ना आपल्याला, मग बघता काय माझ्याकडे. विठाला होईल तेवढ्या मॅच आपण घेण्याचा प्रयत्न करू उमेश महाराज. चला पुढे. या नवविध भक्ती तरी काय. श्री हरिभक्ती परायण नितीनजी महाराज गोडसे यांच्या माध्यमातून या मुळा मातेच्या आणि मूळ मातेच्या पुण्याईनं कोतळेश्वराच्या पवित्र प्रांगणामध्ये वारकरी शिक्षण संस्थेचा या बालगोपालांना चिखलाच्या गोळ्यांना आकार देण्याचा धर्मसंस्कार सोहळा सुरू झालेला आहे. का कोण जाणे, पण माझ्या मनातलं काही रदगत बोलतो, माझ्या मनातल्या काही आकांक्षा इच्छा बोलतो. कदाचित आमच्या सारख्यांचं पूर्वीचंही जीवन हे गंजलेल्या लोखंडासारखं असावं, पण या गंजलेल्या लोखंडाला माऊली तुकोबारांची अभंग ओवी रूपी परिसाचा स्पर्श व्हावा आणि गंजलेल्या लोखंडाचं सोनं व्हावं, याकरता या वारकरी शिक्षण संस्थेचं अधिष्ठान आहे. कशा करता की साधं वाक्य बोलतो. ही माझी भावंड, ही माझी बांधव, हे आमचे साधक विद्यार्थी कीर्तनामध्ये टाळ घेऊन नाचताय. आल्यानंतर मी 15 मिनिटं ऑफिसमध्ये बसलो होतो. मुलं टाळ घेऊन हरिपाठात नाचत होती. माऊली बाबा मागा हरिपाठ म्हणत होते आणि मुलं पुढं म्हणत होते. या बाल गोपालांनी हरिपाठ पुढे म्हणावा. उदाहरण पाहायचं. 9वा 12वा 15वा गीतेचा अध्याय झाला. निर्माण मोहा मूडा परमवयंतात. जरा टाळ्या बिळ्या वाजवा वाटत. तुम्ही आजारी नाही असं मलाही कळेल. भगवान श्री कृष्ण परमात्म्यानं अर्जुनाच्या निमित्तानं कुरुक्षेत्राच्या रणांगणी जे 700 श्लोकांची गीता सांगितली. गीता हे अमृत आहे, गीता हे सोनं आहे आणि त्या गीतेचे श्लोक पोटातून ओठात येण्याकरता मला वाटतं मूळ मातेची, कोतुळेश्वराची, माऊली तुकोबारांची सेवेची पुण्याई असावी लागते, मगच हे गीतेचे श्लोक. आपल्या घरातली लेकरं पबजी खेळतात, कॅन्डी क्रश खेळतात, अजून काय करतात हे मी कीर्तनात सांगायला नको. विठाला उत्सव मूळ मातेचा शारदीय नवरात्र महोत्सव आहे. त्यातली संकीर्तन सेवा संत पराभंगाची निवड केली. पंच उपासना सांगितलाय 5 प्रकारच्या. मोजत चला. क्रमांक 1 गाणपत्य नाम गणपतीची. क्रमांक 2 सौर नाम सूर्याची. क्रमांक 3 शैव नाम शंकर शिवाची.
क्रमांक 4 वैष्णव नाम विष्णूची आणि क्रमांक 5 शाक्त नाम शक्ती जगदंबेची. या सगळ्या उपासना असलेल्या तत्वामध्ये जर आम्ही संत विचाराचा एक प्रकारे चिंतनाच्या आधारानं बोललो, मनोन अंबे श्रीमंते, जगदंबा मूळ माता अंबा कशी आहे? बोला कशी आहे? ज्ञानोबाराय म्हणताय कशी आहे? श्रीमंत आहे. ज्याचा बाप श्रीमंत आहे, ज्याची आई श्रीमंत आहे, मग त्याची मुलं कशी गरीब राहतील सांगा ना. मनोनी अंबे श्रीमंते, निज जन कल्पलते, आज्ञापी निरूपी माते, ग्रंथ निरूपणी. नवरात्राचं सूत्र सांगतो. भोलेनाथ महादेव शंकरा करता शिवरात्री आणि जगदंबा मूळ माते करता मनाना नवरात्री. जरा जवळचं बोलू का? बापा करता शिवरात्री आणि आई करता नवरात्री. कळलं? मग 9 रंगाच्या 9 साड्या घ्यायच्या, बरोबर की नाही? किती साड्या घेतल्या? 9 रंग. आजचा रंग कुठला? बोला ना, बोला, मला ऐकायला कमी थोडस. आजचा रंग कुठला? राखाडी. बरं, धन्यवाद. काय असेल ते आनंद आहे. मला वाटतं मालकानं माऊली धर्मपत्नी करता 9 दिवसाच्या 9 रंगाच्या 9 हजाराच्या 9 साड्या घेतल्या. आनंद आहे. कळलं ना? मुकुंद बाबा तुमच्याकडे नाही पाहत मी, सगळ्यांचं सांगतो बरं का. त्या मालकानं मालकिनी करता 9 दिवसाच्या 9 रंगाच्या 9 हजाराच्या 9 साड्या घेतल्या. आनंद आहे. पण त्याच 9 साड्या बायको करता घेतल्या असताना त्याच नवरात्रामध्ये जन्मदात्या आई करता 500 रुपयाचं एक 9 वार घेऊन जा, मग आम्हाला नवरात्र कळलं. कोल्हापूरला जायचं, तुळजापूरला जायचं, माहूरला जायचं, वणीला जायचं, दर्शनाला जायचं. आनंद आहे. जे यात्रा करणार दर्शनाला जातील, पायात चपला घालणार नाही, उपवास धरतील, सगळं करतील, आनंदच आहे. पण त्याच शक्ती प्रत्येकाच्या घरात आहे. हा आदिशक्तीचा, हा नारी शक्तीचा गौरव आणि जागर आहे. वाक्य जरा वेगळ्या अनुषंगाचे. समोर टीव्ही चॅनल, एक यूट्यूब चॅनल सुरू, याची मला जाण आहे. महाराष्ट्रात मी 3.5 शक्तीपीठं सांगितली. कोल्हापूरची महालक्ष्मी, तुळजापूरची भवानी, माहूरची माता रेणुका, सप्तशृंगी अर्धपीठ वणी. पण इथपर्यंत जायला प्रवास करावा लागेल, पैसे खर्च होतील. पण माझी विनंती असेल, तिथपर्यंत गेलात भाग्यवान, आनंदच आहे. पण ते 3.5 शक्तीपीठ प्रत्येकाच्या तुझ्या घरात आहे. जन्म देणारी आई पहिलं शक्तीपीठ, आपली धर्मपत्नी बायको द्वितीय शक्तीपीठ, ज्या लेकीचं कन्यादान करायचंय ती मुलगी तिसरं शक्तीपीठ, आणि उद्याच्या दिवाळीला भाऊ राहायला ओवाळायला येणारी बहीण. हे 3.5 शक्तीपीठ ज्याला कळले त्याला खरं नवरात्र कळलं. त्याला नवरात्र कळलं. नवरात्र कळलं. शिवरात्री बापा करता, नवरात्री नारी करता, आई करता, बहिणी करता, पत्नी करता. या सगळ्या अंगाने आपण त्याचा विचार करूया. ज्ञानोबाराय म्हणताय माझी एक साजनी. मग ज्ञानेश्वर माऊलींची साजनी कोण? सखी कोण? प्रिया. जरा शब्द जपून ऐका, नाहीतर गल्लत किंवा गैरसमज होईल. रूप पाहता लोचनी, सुख झाले वो साजनी. साजनी तो हा विठ्ठल परवा, परवा तो हा विठ्ठल परवा. रूप पाहता लोचनी, या लोचनानं रूप पाहिलं आणि गे साजनी सुख झाले. मग ज्ञानेश्वर माऊलींची साजनी कोण? साजनी म्हणजे सखी. साजनी म्हणजे जिला हृदयातलं सांगता येतं ती प्रिय. मग ज्ञानेश्वर माऊलींची साजनी सखी प्रिया कोण? प्रश्न आहे. ज्ञानोबारायांचं जीवन काय?
एका वाक्यात बोलायचं, जन्म देणाऱ्या माऊली आईच्या पोटी जन्म झाला तो श्रीदेहाचा स्पर्श. जन्मतेन अंगे श्रीदेह शिवने प्रसंगे. जन्म देणाऱ्या आईचा स्पर्श झाला, तदनंतर माऊलीचा आणि श्रीदेहाचा स्पर्शच झाला नाही, असे ज्ञानेश्वर महाराज. मग त्यांची सखी कोण, त्यांची प्रिया कोण, त्यांची साजनी कोण? त्या साजनी सखीचं नाव आहे मती. मतीला म्हणतात बुद्धी. मती म्हणजे बोला, मती म्हणजे बोलता ना तुम्ही, बोलत चला मोगरजची मायबाप, काही हरकत नाही. मती म्हणजे बुद्धी. ही मती, ही सखी, ही साजनी, हिच्याबद्दल काय बोलावं? ज्याची मती चांगली किंवा जिची मती चांगली. मती चांगली म्हणून नीती चांगली, नीती चांगली म्हणून कर्म चांगलं, कर्म चांगलं म्हणून संसार चांगला, संसार चांगला म्हणून परमार्थ चांगला, आणि परमार्थ चांगला म्हणून शेवट चांगला. याच्या उलट बोललं पाहिजे. ज्यांची मती बिघडली, त्यांची नीती बिघडली, त्यांचे कर्म बिघडले, त्यांचे संसार बिघडले, त्यांचा परमार्थ बिघडला, त्यांचा शेवट वाईट झाला. या साजनीबद्दल आम्हाला नाथ बाबांची मदत घ्यायची आहे. आता साजनी झाले मी संग, साजनी झाले मी संग, साजनी झाले मी संग, आता साजनी झाले मी संग. नवऱ्याचा सोडियला संग, विठ्ठल बनवल्याचा सोडियला संग. काम क्रोध हे सोडियले काम क्रोध हे सोडियले माग. गेला मोकळा मार्ग सुरंग, आईचा जोगवा जोगवा मागे, जोगवा जोगवा मागे, आईचा जोगवा जोगवा मागे, आईचा जोगवा जोगवा मागे, आईचा जोगवा जोगवा मागे, आईचा जोगवा जोगवा मागे. नाथ बाबांच्या आधारानं साजनी पाहिली. आता साजनी झाले मी निसंग, विकल्प नवऱ्याचा सोडियला संग. काम क्रोध हे झोडियले टिंब टिंब, केला मोकळा मार्ग सुरंग. कामयेश क्रोधयेश. आणखी बोलायचं झालं, ज्ञानोबारांनी त्या साजनीला मती बुद्धी म्हटलंय. स्वतःच्या मती बरोबर बुद्धी बरोबर साजनी सखी म्हणून ज्ञानोबाराय बोलतात. आता आमची साजनी कोणती? जे रात्री 11 आणि 12 वाजता चॅटिंग करतात त्यांना मी काय सांगायचं? विठाला विठाला संतांनी अत्यंत गोड अभिप्राय मांडलाय. कधी वारीला गेला नाही, कधी भजन ऐकलं नाही, एकादशीचा उपवास केला नाही, गावात हरिपाठ काकडा कधी ऐकला नाही, गावात कीर्तन आहे कधी कीर्तन ऐकायला गेला नाही, नाही ऐकले गायले गीत वगैरे वगैरे सगळे प्रमाण आपल्या पाहते. आणि मग त्याच्या जीवनात या शकुन नावाच्या प्रकरणात काय घडू शकतं याचा उल्लेख केला. 5 वर्षाची बाळा भ्रतार मागे. हे केदार महाराजांच्या घरचं नाही, हे संतांची वचन आहे. कानानं नाही मनानं ऐकावी लागेल, मग हे कीर्तन कळेल. माझ्या माय बापांनो ऐका, 350-400 वर्षापूर्वी जे संतांनी लिहिलंय ही तेव्हाचे सगळ्या सूचना आहे आमच्याकरता. 5 वर्षाची बाळा भ्रतार मागे. उघडा कान,
6 वर्षाची नारी गर्भी न होईल. ऐका माझ्या मायबापांनो, बहीण भाऊ दोघाचा विवाह लागेन. कलियुगाची दादा ऐकावी थोरी, पुत्र तो होईल पित्याचा वैरी. काय कठीण आहे. बाप जातो वारीला आणि पोरग जातो बारीला. अरे दादा, जखम झाली मांडीला आणि वेड्या मलम लावतो शेंडीला, चालणार नाही. पुत्र तो होईल पित्याचा वैरी, भ्रतार सोडून फिरतील नारी. म्हणायचं ना मुकुंद काका, रमेश महाराज, नितीन महाराज, चलो शकून सांगावया यमाई माझे नाव. शकून सांगावया यमाई माझे नाव. शकून सांगावया यमाई माझे नाव. शकून सांगावया अरे यमाई माझे नाव. यमैया भाऊ मारे यमाई माझे नाव. निर्गुण निराकार दादा माहुर माझे गाव. निर्गुण निराकार माझा माहुर माझे गाव. निर्गुण निराकार राधा माहुर माझे गाव. शकून सांगावया यमाई माझे नाव. 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 अरे यमाई माझे नाव, अरे यमाई माझे नाव. या कलियुगानं या मानव जातीचं पतन करू नये, या कलियुगात आपला उद्धार व्हावा याकरता साधन आहे कलोत थरी कीर्तनात. कलियुगात कीर्तन हे सर्वश्रेष्ठ साधन आहे. तो परमात्मा आणि हा जीवात्मा यांचं मिलन घडवतो. त्याचं नाव आहे संत साधुरूपी महात्मा. 700 वर्षापूर्वी महाराष्ट्राच्या मातीत क्रांती झाली. काय क्रांती झाली? 700 वर्षापूर्वी महाराष्ट्राच्या मातीत अशी क्रांती झाली. वाक्य तोला मोलाचे, खूप जपून ऐका. एका संताच्या पोटी एक मुलगा जन्माला आला आणि एका साधूच्या पोटी एक मुलगी जन्माला आली. संताच्या पोटी मुलगा जन्माला आला आम्हाला कळू शकतं, पण साधूच्या पोटी मुलगी जन्माला येऊ शकते का? हो, ते सांगायला मी आलो. 700 वर्षापूर्वी बाल भागवत संत शिरोमणी नामदेव महाराज नावाच्या संताच्या पोटी पहिला अभंग नावाचा मुलगा जन्माला आला आणि 700 वर्षापूर्वी संत श्रेष्ठ ज्ञानराज माऊली रूपी साधूच्या पोटी ओवी नावाची पहिली मुलगी जन्माला आली आणि क्रांती वारकरी संप्रदाय झाला. पहिला अभंग कुणाचा? तर बाल भागवत नामदेवरायाचा. आणि पहिली ओवी कुणाची? तर माझ्या ज्ञानराज माऊलीची. विठ्ठला सगळ्या संतांना महाराज म्हणतात. तुकाराम महाराज, नामदेव महाराज, कबीर महाराज, सावता महाराज, नरहरी महाराज, बर का. पण ज्ञानेश्वर महाराजांना सगळं जग काय म्हणतं? बोला ना, मला ऐकायला खरंच कमी. काय म्हणतात? ज्ञानेश्वर महाराजांना सगळ्या जगानं काय संबोधन दिलं? माऊली. काय म्हणतात? बोला. माऊली. माऊली म्हणजे आई, जी बाळाला जन्म देते. मग ज्ञानेश्वर महाराज महाविष्णूचा अवतार आहे आणि अशा महाविष्णूचा अवतार असलेल्या ज्ञानराज माऊलींना, ज्ञानेश्वर महाराजांना माऊली म्हणणं कसं योग्य? त्याचं एक सैद्धांतिक विचाराचं वाक्य बोलतो. तोला मोलाचं वाक्य आहे. संविधान आणि कायद्याच्या आधारानं बाईला आई होण्याकरता वयाच्या 18 वर्षाची अट आहे. ती 18 वर्षानंतर ती बाई आई होऊ शकते. जपून ऐका. पण जगाच्या पाठीवरची क्रांती काय? वयाच्या 16व्या वर्षी
ज्ञानराज माऊलींनी आम्हाला ज्ञानेश्वरी दिली, अमृताचा अनुभव दिला. 65चे चांगदेव महाराज आणि हरिपाठ या सगळ्या रूपानं वयाच्या 16व्या वर्षी संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज सगळ्या जगाची आई झाले. ज्ञानराज माझी योग्याची मामुली मामुली, ज्ञानराज माझी माझी योग्याची मामुली. गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी. नाम ज्ञानेश्वरी. मानवी जीवाच्या संदर्भात काही ऋण म्हणजे उपकार मानले. कुणाचे उपकार? 1 देवाचे उपकार, 2 संतांचे उपकार, 3 ग्रंथांचे उपकार, 4 मातेचे उपकार, 5 पित्याचे उपकार. पुढे देशाचे, देवाचे, धर्माचे अनेक विचार सांगता येतील, पण आपल्या गरजेपुरतं मला अभंगात प्रवेशा करता गरजेपुरतं मानतो. देवाचे उपकार माना अथवा न माना, पण त्या देवानं आपल्याला जर बैलाचा जन्म दिला असता तर बघता काय मोगरसकर सगळ्या डोंगराला पिटाळलं असतं कुणीतरी. देवा आम्हाला बैलाचा जन्म दिला नाही. देवा जर कदाचित गाढव घोड्याचा जन्म दिला असता तर रोज पाठीवरती ओझे व्हावे लागले असते. एखाद्या किडा जीव जंतूचा जन्म दिला असता तर गाडीच्या टायर खाली गेलो असतो. देवा बरं झालं आम्हाला माणसाचा जन्म दिला. कदाचित कुत्र्याचा जन्म दिला असता बघता काय कोतुळच्या गल्ल्या गल्ल्यांनी भटकावं लागलं असतं. देवा तुझे किती सुंदर आकाश, सुंदर प्रकाश सूर्य देतो. त्या देवानं आपल्याला जर इतकं सुंदर बनवलंय तर आपल्याला जन्म देणारा, घडवणारा, बनवणारा तो देव किती सुंदर असेल. बोलू, माणसं सगळ्या गोष्टी ब्रँडेड वापरतात. अण्णा ब्रँडेड कपडे, लिनन, रेमंड ब्रँडेड. हे टाकू नका बरं काही ब्रँडची नावं यूट्यूबवाले. त्यामुळे मी ते नाही म्हणत असतो. पण आता हे गाव म्हणजे आमच्या मूळ आधारवाडाचं गाव आहे. आणि मला वाटतं ज्याच्या जीवनात मूळ मातेची जगदंबेची सेवा घडली त्याचा उत्कर्षच उत्कर्ष हे नक्की. इथं सेवा करणं म्हणजे भाग्याचं. मला त्याकरता काही पुढचा विचार मांडायचा आहे. चला, काय बोलत होतो मी? ब्रँड ना. हा, कपडे ब्रँडेड. आमची सोमेश्वर साऊंड सिस्टीम घोलप बंधू म्हणा ना ब्रँडेड. त्याच्याकडे काय माझ्याकडे पहा. ब्रँडेड साऊंड सिस्टीम ब्रँडेड. हा विठ्ठल महाराजांचा पखावच ब्रँडेड. हा पखावच सुद्धा शिसमचा असला की वादन कसं असतं? ब्रँडेड. रमेश महाराज गातात, मुकुंद काका गातात, नितीन महाराज गातात. सांप्रदायिक गोड चाली म्हटल्या की कीर्तनातला भजनाचा आनंद ब्रँडेड. बरं, सगळ्यांची आवडती वस्तू आपला मोबाईल, तो तर जास्तच ब्रँडेड है की नाही? मोबाईल कसा जरा वाक्य बोलून जातो गड्या. आपण कपडे ब्रँडेड वापरा, आनंद आहे. चप्पल बूट ब्रँडेड वापरा, आनंद आहे. गाडी मोबाईल ब्रँडेड वापरा, आनंद आहे.
पण कपडे मोबाईल ब्रँडेड वापरता वापरता संत विचाराचा ब्रँड घेऊन जगण्याचा प्रयत्न करा, मग खरं जीवन करा. संत विचार हा जीवनातला सगळ्यात मोठा ब्रँड आहे. स्वामी अखंडानंदजी भागवतात असं लिहितात. आपले जिल्हा परिषद सदस्य काका रमेश काका समोर आहे. ऐका वाक्य फार मोलाचे उंचीच आहे. अखंडानंदजी असं भागवतात सांगताय, स्नान से तन शुद्ध होता है. स्नान केलं की तन नाम देहाची शरीराची शुद्धी होते. दान से धन शुद्ध होता है. दान केलं की मगज धनाची शुद्धी होते. और ध्यान से मन शुद्ध होता है. ऐका, विक्षेप होऊ देऊ नका. बरोबर अर्धा तास मी बोलणार आहे. अजिबात वेळेचा अवास्तव मी कधी केलं नाही. माझं एक सूत्र आहे, अनेक वेळा बोललोय आणि पुन्हा पुन्हा बोलेल, कारण हे वाक्य केदार महाराजांचे, भले ते कुणीही घेऊ द्या. दोन गोष्टी जपून वापरा. एक, पाणी आणि वाणी जपून वापरा. विठाला देवानं उपकार केले, एक आम्हाला मनुष्य जन्म दिला. संतांनी उपकार केले काय? उलट्या क्रमानं बोलतो, संत आपल्याला सांभाळतात. दोन, संत आपल्याला शिकवतात. आणि तीन, संत आपल्याला जागवतात. मज निरंतर जागविती, मज निरंतर जागविती, मज निरंतर जागविती, मज निरंतर जागविती. काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविती, मज निरंतर जागविती. काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविती, मज निरंतर जागविती. जसे संतांचे उपकार तसे संत रूपी ग्रंथांचे उपकार आहे. आळंदीला माऊलींच्या दर्शनाला गेलो. हे माऊलींचं एक दर्शन आहे. आणि सांगतो, श्री गुरु शेखर बाबा चंद्रशेखर महाराज देगलूरकर बाबांनी एक वाक्य सांगितलंय, माऊलींच्या दर्शनाला आळंदीला जावं हे एक दर्शन आहे. आणि आपल्या घरात रोज ज्ञानेश्वरी वाचता वाचता, ज्ञानोबारायांची ज्ञानेश्वरीमध्ये वाचता वाचता त्या ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानेश्वर महाराज भेटावे हे दुसरं दर्शन आहे. देहूला तुकोबारांच्या दर्शनाला जावं हे एक दर्शन आहे. आणि गाथेचे अभंग वाचता वाचता तुकोबाराय आपल्याला आपल्या संसारात भेटावे हे तुकोबारांचं दुसरं दर्शन आहे. ग्रंथांचे उपकार सांगू. पंढरपूरला गेलो, पांडुरंगाच्या दर्शनाकरता 12-14 तास ओळीला बारीला उभे राहिलो. विठुरायाचं पांडुरंगाचं दर्शन घेतलं. ही आपल्या परमार्थाची सुरुवात आहे. पंढरपूरला जाण्याकरता 12 तासाचा 8 तासाचा प्रवास केला. जाऊन दर्शनाच्या बारीमध्ये 12-15 तास उभे राहिलो. अट्टहास केला. देव दर्शन विठुरायाचं दर्शन घेतलं. पण मला वाटतं ही परमार्थाची सुरुवात आहे. तोच पंढरीचा पांडुरंग परमात्मा आपल्याला आपल्या घरात हरिपाठामध्ये, कीर्तनामध्ये, शेतामध्ये काम करता करता त्या विठुरायानं दर्शन द्यावं हा आपल्या परमार्थाचा शेवट आहे. सावता बाबा कधी पंढरपूरला गेले, पण त्या सावता बाबाच्या भक्ती करता, सेवे करता तो जगदानी जगदीश परमात्मा परब्रह्म पंढरी सोडून आरण भेंडीला सावता बाबांच्या दर्शनाला आले. हा परमार्थाचा शेवट आहे. मग त्या संतांच्या मला काही खुणा सांगा, काही चिन्ह सांगा. त्या संतांच्या भेटी करता काही मार्ग वाट सांगा. शल्ले शल्लेन माणिकम मोतिकम न गजे गजे
साधूनहि सर्वत्रम चंदनम न वने वने. बरेच डोंगर पाहायला मिळतील, पर्वत पाहायला मिळतील, पण प्रत्येक डोंगरावरती पर्वतावरती माणिक मिळेल का? नावाचा नाही. माणिक नावाचा खडा मिळेल का? नाही. अरे कितीतरी पर्वत पाहाला, पण दादा कळसुबाईला जा, हरिश्चंद्राला जा, शिवनेरीला जा, पण माणिक मिळण्याकरता काही विशिष्ट स्थान आहे. शल्ये शल्ये न माणिकम. अनेक हत्ती पाहायला मिळतील. केरळ वगैरे प्रांतात भरपूर हत्ती आहे आत्ताही. त्या हत्तीच्या गंडस्थळामध्ये एखाद्या काही हजार हत्तीच्या गंडस्थळात मोती मिळतो. काय मिळतो? मोती. प्रत्येक हत्तीच्या गंडस्थळात मोती मिळेल असं अजिबात नाही. मोतिकम न गजे गजे साधूनहि सर्वत्रम चंदनम न वनी वनी. बरेच जंगल पाहायला मिळतील, पण सगळ्या जंगलामध्ये चंदनाचं झाड मिळेलच असं अजिबात नाही नाही नाही. मग आम्हालाही कलियुगात संत भेटले पाहिजे. त्या संताच्या दर्शनाने मला भगवंताची प्राप्ती होईल, याकरता काही सूत्र सांगा. महाराज म्हणतात ती गोष्ट तर दुर्लभ आहे. दुर्लभम त्रैवेतद्देवानुग्रहेतुकम मनुष्यत्वम मुमुक्षुत्वम महापुरुष संश्रया. चंद्रामधलं अमृत पिणं अशक्य आहे. पण आता 8 दिवसांनी कोजागिरी पौर्णिमा येते, बरोबर की नाही? त्या कोजागिरी पौर्णिमेला 150 लिटर आपण दूध आटवतो. त्यात केशर टाका, बदाम टाका, पिस्ते टाका. दुपारी आपलं रात्री 12 वाजता, दुपारी नाही रात्री 12 वाजता त्या चंद्राचं प्रतिबिंब दुग्धामध्ये पाहिलं की तेच दूध आपण अमृत म्हणून पितो. आता जे कोजागिरीच्या रात्री अमृत पितात त्यानं किमान 25 वर्ष बाकीचं काही पिऊ नये. ते दुसऱ्या दिवशी काय करतात हे कीर्तनात सांगू नये. त्या चंद्रामधलं जे अमृताचा स्रव होतो तो माणसाला पिणं अशक्य आहे. पण तेच चंद्रामधलं स्रवणारं द्रवणारं अमृत एक पक्षी पितो, त्याचं नाव आहे चकोर. त्याचं नाव बोला. आम्ही चकोर हरी चंद्रमा, 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 आम्ही चकोर हरी चंद्रमा. कला तू पौर्णिमा, आम्ही चकोर हरी चंद्रमा, आम्ही चकोर हरी चंद्रमा, आम्ही चकोर हरी चंद्रमा, चंद्रमा चकोर हरी चंद्रमा. चंद्रामधला अमृत चकोर नावाचा पक्षी पिऊ शकतो. एक उगवलेला सूर्य अडवणं अशक्य आहे. पण बजरंगबली हनुमंतराय जन्माला आले आणि सूर्य अडवला. अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान. हे काय आपलं नाही, जरा थांबू आपण. उगवलेला सूर्य बजरंगबली हनुमंतरायला अडवला. अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले. चला बर, उगवलेला सूर्य अडवला बजरंगबली, चंद्रामधलं अमृत पिला चकोर, समुद्र पोहून जाणं अशक्य. पण याच महाराष्ट्राच्या मातीत नाशिक नावाच्या जिल्ह्यात भगूर नावाच्या गावात जन्माला आलेले स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर काय केलं? मला वाटतं पुस्तकही वाचलं पाहिजे. त्या पुस्तकाचं नाव आहे माझी जन्मठेप.
अंदमानाच्या बेटावरती काळ्या पाण्याची दुबार शिक्षा भोगणारी सावरकर, भारतामध्ये माझ्या मायभूमीला भेटायला परत यायचे, त्या काळ्या कवींना समुद्राकडे पाहावं, उदास हताश व्हावं आणि आपल्या आयुष्याचा शेवट याच काळ्या पाण्याच्या अंदमानाच्या बेटावर हा कोलू ओढता ओढता होणार. हताश झालेले सावरकर त्या काळ्या कवींना समुद्राकडे पाहावं, डोळे मिटावे. समुद्र किनारी उभे, प्रसंग डोळ्यापुढे आणा. एक वाळलेलं नारळ वरून निसटलं आणि पायाजवळ पडलं. ते नारळ पायाजवळ पडलं आणि धावत पाण्याच्या शेजारी ते गडबडत गेलं आणि त्या नारळाचं गडबडणं पाहिलं आणि ते नारळ पाण्यामध्ये तरंगलं. प्रसंग छोटा आहे पण त्यातलं सूत्र आहे का. नारळाच्या झाडाचं नारळ पडलं, गडबडत पाण्यात गेलं आणि गडबडलेलं नारळ पाण्यामध्ये तरंगलं. ते नारळ हातात घेतलं आणि सावरकरांच्या अंतकरणातल्या आनंदाच्या उर्मी उफळून आल्या. ते नारळ आम्ही त्याला श्रीफळ म्हणतो, ते श्रीफळ नारळ सावरकरांनी हातात घेतलं आणि हो म्हणताय, हो या नारळानं मला शिकवलं, या नारळाकडून मी काय शिकलो, हो मी समुद्र पोहून जाणार. कसं समुद्राचं पाणी पिण्याकरता योग्य आहे आणि समुद्रामध्ये खायला अन्न मिळत नाही, समुद्र पोहून जाणार कसं शक्य. वाळलेले नारळ एकत्र केले, त्या नारळाच्या शेंडीला बांधली. मला वाटतं नारळाच्या शेंड्या बांधा, फक्त शेंड्या लावू नका. त्याचा होडीसारखा नारळाचा तराफा तयार केला, तराफा नावाचा शब्द आहे. आणि त्या होडीसारखा तराफा समुद्रात टाकला आणि समुद्र पार करणाऱ्या सावरकरांच्या पोटातलं वाक्य ओठावरती आलं. मजसीने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला सागरा सागरा. चंद्रामधलं अमृत पिणं अशक्य, चकोरानं पिलं. उगवलेला सूर्य अडवणं अशक्य, बजरंगबलीनं केलं. आणि समुद्र पोहून जाणं अशक्य, सावरकरांनी शक्य केलं. या सगळ्या गोष्टी घडतील परी त्या साधूची भेटना होईल का, परी त्या साधूची भेटना होईल का, परी त्या साधूची भेटना होईल का, परी त्या साधूची भेटना होईल का. अमृत सुखे सेववील, अमृत सुखे सेविला, जाता रवी धरवेला, आशा दाता रवी धरवेला, या हेला सागर तरवेला, परी त्या साधूची भेटना होईल का, सागर हेला तरवेला, परी त्या साधूची भेटना होईल का. साधू कुठे येतात, संत कुठे येतात, ती भेट कधी घडते. रामप्रभूच्या निमित्तानं अगस्त्य ऋषी आपल्या प्रवरामाईच्या काठी आले. त्यांचे बंधू महामती महाराज तिथे आले. अगस्त्य ऋषींचे एक शिष्य होते, त्यांचं नाव चेमदेव ऋषी. पहा, याही परिसरात हा सगळा कळसुबाईचा राजा हरिश्चंद्राचा पतित पावन परिसर आहे. एखादं गाव वेगळं, जरा ऐका, थोडं चिकित्सक बुद्धीनं मला बोलायची सवय. गाव वेगळं, एखादी वाडी वेगळी, वस्ती वेगळी, नगर वेगळं, महानगर वेगळं, शहर वेगळं. मुंबई महानगर आहे, पुणे महानगर आहे, नाशिक मोठं नगर आहे. एखादं गाव आहे अमुक धमुक तमुक, पण तीर्थ वेगळं आणि क्षेत्र वेगळं. तीर्थक्षेत्र काय, तुम्हाला क वर्ग मिळाला ना, आता बै मिळेल, काही काळजी नका करू. तीर्थक्षेत्र शब्दाचा अर्थ डोंगरेजी महाराजांनी भागवतात सांगितलाय, जशाला तसा सांगतो.
अजिबात बदल न करता तीर्थक्षेत्र काय, गाव वेगळं, शहर वेगळं, नगर वेगळं, महानगर वेगळं, तीर्थ वेगळं आणि क्षेत्र वेगळं. ज्या ठिकाणी पाण्याला साधूचा स्पर्श झाला, संताचा स्पर्श झाला, ते पाणी पाणी न राहता त्या पाण्याचं तीर्थ होतं, पाण्याचं तीर्थ होतं. आणि ज्या भूमीला साधू संताचे पाय लागले ती भूमी गाव गाव न राहता त्या गावाचं क्षेत्र होतं. मूळ मातेच्या अनुकंपेनं आशीर्वादानं हे मोगरज गाव तीर्थक्षेत्र झालेलं आहे हे लक्षात. अनेक साधू संत आले, इथे अनेक ऋषी मुनी तपस्वी येऊन गेले म्हणून हे तीर्थक्षेत्र आहे. तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल, तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल. त्या साधूच्या संगतीचा लाभ काय, त्या साधूच्या संगतीची फलश्रुती काय, त्याकरता मला एक श्लोकाचं चिंतन करावं लागेल. परोपकाराय फलंती वृक्षा. झाडाला फळं येतात, झाडानं खाली, अहो आंब्याचे आंबे कुणी खाले, आंब्याने खाले, बरोबर ना, बोला ना तुम्ही. नाही, झाड स्वतः नाही खात, ते आंबे आपण खातो. मूळ माता, मुळा माता, प्रवरा माता, आढळा माता या सगळ्या नद्या आम्हाला पाण्याच्या रूपानं चैतन्य म्हणजे संजीवनी देतात, बरोबर आहे. मग त्या मुळा मातेचं पाणी मुळा माता स्वतः पिते नाही. बरं, जे वाळू वगैरे काढतात त्यांना काय म्हणतात तुमचं तुम्ही म्हणा, काय म्हणतात ते वाळू काढणारे? मला नाही माहिती तो शब्द, तुम्ही म्हणा बा, मला नाही म्हणायचं ते काय असेल काय ते. बर, मग ते कधी सकाळी मुळा माता ओलांडतानी, प्रवरा माता ओलांडतानी कधीतरी हात जोडून दर्शन घेतलं पाहिजे ना. हे प्रवरामाई, हे मुळामाई, आढळामाई, तुझ्यातून आम्ही वाळू काढली, आम्ही ती लाखो रुपयाला, हजारो रुपयाला, कोटी रुपयाला विकली, आम्ही लखपती करोडपती झालो. हे मुळामाई, आम्ही तुझी लेकरं आहोत, तू आमची आई आहे, या लेकरांचा अपराध तू क्षम्य कर, आम्हाला माफ कर. समुद्रे वसने देवी विष्णुपत्नी नमस्तुभ्यं पादस्पर्श क्षमस्व मे. एकदा पुन्हा यांच्या करता टाळ्या वाजवा. वा नितीन महाराज, तुम्ही 1.5 वर्षात काय कमवलं, तर मला वाटतं हे साधक कमवले, ही आमची प्रॉपर्टी. विठ्ठला विठ्ठला समुद्रे वसने देवी पर्वतस्तन मंडले विष्णुपत्नी नमस्तुभ्यं पादस्पर्शम क्षमस्व मे. आम्ही त्या धरणी मातेवर थुंकलो असेल, तिच्यावर विष्ठा टाकली, तिच्यावर पाय दिला, चप्पल घालून या धरणीवरती चाललो. हे आई, या लेकराला तू माफ कर, एवढं जरी कळलं, आम्हाला धरित्री मातेचे उपकार कळले. आम्हाला धरणीचं एकच माहिती, पाबरभर कोरलं, भावाच्या डोक्यात टिकुरं घालायचं. आज ती बोलू नये त्याकरता कीर्तन नाही. चला, परोपकाराय फलंती वृक्षा. झाडानं उपकार केले, आम्हाला फुलं दिली, फळं दिली, सावली दिली, जळलं, ऊर्जा दिली, झाडाचे उपकार. परोपकाराय बहंती नद्या. नदीनं, गंगेनं आम्हाला पाणी दिलं, उपकार केले. परोपकाराय दुहंती गौवा. गाईचं दूध तिच्या वासरा करता आम्ही काढलं, आम्ही खालं आणि उरलेलं डेअरीला नेऊन घातलं. गाईनं उपकार केले. तसं संतांनी सुद्धा आमच्यावर काय केले? उपकार. काय उपकार केले तर त्याचं चिंतन 2 अंगानं करूया. एक आहे सुसंगती आणि दुसरी आहे कुसंगती. सुसंगती कळण्याकरता
पहिली कुसंगती ऐकावी लागेल. धरणी मातेच्या अवनीच्या पोटी 2 घटक मिळाले. पृथ्वीची या पोटी हिरा गारगोटी. एकाचं नाव आहे हिरा आणि दुसऱ्याचं नाव, बोला बोला, दुसऱ्याचं नाव गारगोटी. हिराही चमकतो आणि गारगोटी सुद्धा चमकते. अरे हिरा चमकेल याचं नवल काय? मला वाटतं ज्या जास्त चमकतात नेमक्या त्याच गारगोट्या निघतात. कळलं ना तुम्हाला? पुरेस आहे. कुठेही पहा ज्यांची चमकोगिरीच आहे, समजावं त्या गारगोट्याच आहे. विठाला स्वतःच्या तेजानं जो तेजस्वी आहे, चमकदार आहे, तो हिरा फुटत नाही, तुटत नाही. लोहाराच्या ऐरणीवर सुद्धा फुटला नाही, तुटला नाही. बर, पण असाच हिरा, त्याला टमाट्याचे 1.5-2 कोटी रुपये झाले. बघता काय माझ्याकडं? असाच हिरा, त्याला अचानक प्रॉपर्टी जमिनीचे 5-50 लाख रुपये आले. असाच हिरा, त्याला भाजीपाला कांदा बटाट्याचे 5-50 लाख आले. आणि हिरा अकोल्याला संध्याकाळी 8 नंतर थांबायला लागला. आता काय ती पुढचं सांगायचं का? अहो, लाखो नाही कोटी रुपयाचा हिरा 1.5 दमडीच्या ढेकणाच्या कुसंगतीत काय झाला? कुसंग नाडीला साधू जैसा, कुसंग नाडीला साधू जैसा, कुसंग नडीला साधू जैसा, कुसंग नडीला साधू जैसा. ढेकणाच्या संगे हिरा जो भंगला, ढेकणाच्या संगे हिरा तो भंगला, ढेकणाच्या संगे हिरा जो भंगला, ढेकणाच्या संगे हिरा तो भंगला. कुसंग नाडीला साधू जैसा, कुसंग नाडीला साधू जैसा, कुसंग नडीला साधू जैसा, कुसंग नडीला साधू जैसा. लाखो कोटी रुपयाचा हिरा पण 1.5 दमडीच्या ढेकणाच्या कुसंगतीनं भंगला. याला म्हणायचं कुसंगती. अभंगाच्या प्रवेशाकरता तुकोबारांनी एक दृष्टांत सांगितलाय आणि तो दृष्टांत आहे चंदनाचा. कोणता आहे बोला? चंदनाचा. आपल्याकडेही चंदन आहे. काही चंदनी, पांढरं चंदन, लाल चंदन, पिवळं चंदन, वेगवेगळे प्रकार आहे. जगाच्या पाठीवर विविध प्रकार आहे. पण जगामध्ये ज्या चंदनाला मागणी, त्याला म्हणतात 52गिरी चंदन. मला वाटतं कुमार गंधर्वांनी ते गायलंय. त्याला मलयागिरी नावाचा चंदन म्हणतात. कुठं मिळतो? दक्षिण भारतात म्हैसूर आणि उटी नावाचा प्रांत आहे, तिथं तो चंदन मिळतो. जगामध्ये त्याची तस्करी करून तो विकला जातो. अर्थात त्याच्याकरता ज्याने त्या तस्करी करून कुख्यात झाला, प्रख्यात नाही, कुख्यात, फक्त कीर्तनात त्याचं नाव घेऊ नये, त्याच्याकरता तो चित्रपटही तयार झाला. झुकेगा नाही. बघता काय माझ्याकडं? पुढचं नाही सांगत मी, बरोबर ना? असंच काहीतरी असेल ते, मला काय माहित नाही एवढं. तो माझा काय अभ्यासक्रम नाही, तिथं नापास आहे मी जरा. त्या चंदनाचं नाव आहे 52गिरी चंदन, लाल चंदन किंवा मलयागिरी चंदन. कुमार गंधर्वांनी गायलंय. करायचा ना प्रयत्न विठ्ठल महाराज? चलो. आना मलयगिरीचा चंदन उगळून दीप तुला लाविला, स्वीकाराया पूजा आता. उठी उठी गोपाला, उठी गोपाला, उठी गोपाला, पूर्व दिशेला गुलाल उधळीत रांगोळ्यांनी कडे बहरली. धन्यवाद विठ्ठला, विठ्ठला.
वाजवणं सूत्रबद्ध असावं. विठ्ठला विठ्ठला विठ्ठल. कुठं कोणता ताल वाजवावा हे कळत नाही. कुठंही भजनी ठेकान, कुठेही ते ठाईन, कुठेही अरे ते सगळं सोनारकीचं काम आहे, लोहारकीचं नाही. छान बर का, खुश आहे गड्या आज मी तुझ्यावर. या मलयागिरी चंदनाचे 2 गुण आहे. 8 मिनिटं शिल्लक आहे माझ्याकडे. पहिला गुण आहे 100 नाही 200 लिटर उकळीचं तेल आहे आणि त्या 200 लिटर उकळीच्या तेलामध्ये 1 थेंब म्हणजे 1 बुंद त्या चंदनाचं तेल टाकलं. त्या 1 थेंब चंदनाच्या तेलानं 100-200 लिटर उकळी तेलाची शीतल केलं. तेल इतकं चंदन शीतल आहे. तापलिया कुडी बावनी चंदन बुंद एकतेने शीतळ केली. पहिला प्रमाण चंदन, संत रूपी चंदन इतका शीतल आहे. आणि चंदनाचा दुसरा गुण आहे का, संत रूपी चंदनाचं झाड, संत रूपी साधू रूपी चंदनाचं झाड आपल्यासारख्या बोरी बाबळीच्या शेजारी आलं आणि त्या चंदनाचं झाड बोरी बाबळीच्या झाडाला घासलं की त्या चंदनानं आपला सुगंध त्या बोरी बाबळीला दिला. अभंगाचं पहिलं चरण आहे. संताने सरा केलो कैसा परे. संताने सरता केलो कैसा परे. संताने सरी सरता चंदनाने बोरी व्यापिला, चंदनाने बोरी व्यापिला, चंदनाने बोरी व्यापिला. गुना दोष न विचारी काही दोष लाभ काय, संदेहाच्या सुटल्या गाठी झालो पोटी शीतळ. आपल्या संसारातली माणसं आपल्या गुणावर प्रेम करतात. मी चांगलं कीर्तन करतो, आपण चांगलं गातात, कुणी चांगलं वाजवतं, कुणी दानधर्म करतं, त्या गुणावर प्रेम करतात. पण त्याच्या पुढे बोलू, संत दोषावर सुद्धा प्रेम करतात. गुणावर प्रेम करायला यात नवल काय, दोषावर जर कोणी प्रेम करत असेल तर आपली आई प्रेम करते आणि संत प्रेम करतात दोषावर सुद्धा. छोटासा प्रसंग सांगतो, समारोपाकडे जायचंय मला. कर्नाटकाच्या सरहद्दीवरती गाव आहे पंढरीच्या बाजूला मंगळवेढा. त्या मंगळवेढ्यामध्ये एक नायकीन होती. नायकीन शब्द असा आलाय तसाच मांडतो. तिचं नाव श्यामा. आणि या श्यामा नावाच्या नायकिनीच्या उदरी एक सुंदर सुकन्या जन्माला आली. तिचं नाव होतं कान्होपात्रा.
ती कान्होपात्रा तारुण्याच्या उंबरठ्यावर आहे. तिला मुलं गावातले लोक हसायचे, कान्होपात्रे, ए कान्होपात्रे, बघ तुझी आई काळी सावळी आणि तू नक्षत्रासारखी सुंदर. विचार तुझ्या आईला, तुझा बाप कोण? बोलू, आपली आई सांगू शकते आपला बाप कोण. कान्होपात्रे, तू एवढी नक्षत्रासारखी सुंदर आहे, मग तुला माहित असावा ना तुझा बाप कोण. ही हिरमुसलेली मुलगी आई जवळ गेली, आईच्या गळ्याला मिठी मारली. आई ग, ए आई, मला गावातले लोक हसतात, तुला आई माहित आहे पण तुला बाप माहित नाही. सांग ना ग आई, माझा बाप कोण? आई सांग, माझा बाप कोण? देह विक्रय करणारी श्यामा वेश्या कान्होपात्रा नावाच्या मुलीला कवेत घेतलं. डोक्यावरून पाठीवरून आईनं हात फिरवला आणि ती आई आपल्या लेकीला कान्होपात्रेला म्हणती, बाळा कान्होपात्रा, माझ्याकडं फक्त एक उत्तर देण्याकरता या आईवर विश्वास ठेव. पंढरीचा पांडुरंग परमात्मा तुझा बाप आहे. यापेक्षा मी उत्तर देऊ शकत नाही. कान्होपात्रेनं मंगळवेढा सोडलं, पंढरपूर गाठलं, विठुरायाचं दर्शन घेतलं आणि पांडुरंगाच्या दरबारामध्ये संत भेटले. त्यांचं नाव आहे ज्ञानराज माऊली. धन्य कान्होपात्रा, आज मी झाले भाग्याची, भेटी झाली ज्ञानदेवाची. म्हणून या धन्य 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 निवृत्तीराया. आज पांडुरंगाचं दर्शन घ्या. रुक्मिणी मातेच्या दर्शनाला जाण्या अगोदर आम्हाला कान्होपात्रेचं दर्शन घ्यावं लागतं. हा एका वेश्येच्या मुलीला संतत्व प्रदान केलं. हे संताचं अंतःकरण ज्ञानेश्वर माऊली. आपल्या गुणावर जगानं प्रेम करावं नवल नाही, संत दोषावरही प्रेम करतात. द्वितीय चरण आहे गुणदोष याती, गुणदोष याती, न विचारी काही. गुणदोष याती, गुणदोष याती, गुणदोष याती, न विचारी काही. गुणदोष याती, दिला पाहिया पुनिया, भाव दिला पाहिया पुनिया. दिला पाहिया पुनिया, भाव दिला पाहिया पुनिया. गुणदोष याती, याती, गुणदोष याती, न विचारी काही. गुणदोष याती, गुणदोष याती, गुणदोष याती, न विचारी काही. गुणदोष याती. भगवंत कृपा झाली आणि संत कृपा झाली तर काय घडू शकतं. समारोप करतोय मी. ज्यानं दिवस आपला फुटपाथवर घातला, ज्यानं आपला दिवस फुटपाथवर घातला, पण भगवंताची आणि संतांची कृपा झाली, तो रात्री महालात झोपायला जाऊ शकतो. दिवस फुटपाथवर गेलाय किंवा दिवस फुटपाथवर गेले, भगवंत आणि संत कृपा झाली, त्याची रात्र महालात जाते. माफ करा, पण ज्यानं रात्र 5 स्टारला चुकीची घातली, तो सकाळी पुन्हा फुटपाथवर येऊ शकतो. संत आणि भगवंत कृपेचा आशय काय? संत रंकाचा राव करतात, रावाचा रंक अभंगाचा समारोप आहे. कामने आले भरताचे मना, तरी होय राजा रंग त्याचा, तरी होय राणा रंग त्याचा. गुण दोष नाती न विचारी काही,
गुण दोष याती न विचारी काही तरी होय रंग सत्याचा तरी होय दोष याती न विचारी काही गुण दोष याती न विचारी दोष याती न विचारी काही गुण दोष याती न विचारी काही माराया माझ्या तुक माराया ज्ञान माराया माझा तुक माराया ज्ञान माराया माझ्या तुक माराया आपले संसारिकाचे संसार हे अत्यंत सुखी, आपल्याला कधी भूकंप झाला नाही, होणार नाही, आपल्याकडे कधी सुनामी लाटा आल्या नाही, येणार नाही. मला वाटतं थोडेफार दुष्काळ पाहिले असतील, पण आपण जर कधी मराठवाड्याचा लातूर बीड परभणीचा विचार केला, इतकं भयान दुष्काळाचं संकट अजून प्रवरा मातीच्या मुळा मातीच्या कृपेनं आपल्याला आलं नाही आणि येणार सुद्धा नाही. ती अधिष्ठान, ती शक्ती, ती ब्रह्मचित्कला इथे विराजमान आहे मूळ मातीच्या रूपात. लोकनेते सीताराम पाटील गायकर साहेबांनी अनेक वेळा त्यांच्या भाषणात सांगितलंय, मला जिल्हा बँकेचं एवढं मोठं पद मिळालं, कारखान्याचं मी नेतृत्व केलं, तालुक्याचं अनेक सगळ्या जनतेच्या आशीर्वादानं नेतृत्व केलं, पण या सगळ्यासाठी मला सगळ्यात मोठे आशीर्वाद ही मूळ मातीची ही जयापासून सकळ जिथून ऊर्जा आहे. मला वाटतं जसं नगर जिल्ह्यामध्ये मोठा देवी हे स्थान महाराष्ट्राच्या भक्त भाविकांकरता एक प्रकारे श्रद्धेचा प्रसिद्ध दरबार आहे. जसं लोक कोल्हापूरला, तुळजापूरला, माहूरला, मोठा देवीला, सप्तशृंगीला जातात, तसा येणारा भक्त भाविक हा येणाऱ्या काळात, भविष्य काळात हा मूळ मातेला मोग्रस्त आला पाहिजे, इतकं मोठं तो सगळ्यात मोठा गौरव असतो. मंदिराच्या कामात कळसू, मंदिराकरता जो दान देतो देव, इथून देव लोकी न्यायला त्याला भूमीवरून पालखी पाठवतो. मंदिर दानी भूमी पालखी. आपल्या सर्व ग्रामस्थांनी विश्वस्तांच्या वतीनं आमची स्नेही विजयरावांना ही नेतृत्व करण्याची मूळ मातेनं संधी दिली, हा एक अत्यंत आनंदाचा भाग आहे. परंतु मी प्रामाणिकपणे सांगेन, या संधीचं सोनं करा आणि याची देही याची डोळा न भूतो न भविष्यती असा गोड मंदिर जीर्णोद्धार करा. मला वाटतं हा सगळ्यात मोठा आशीर्वादाचा भाग आपल्याला प्राप्त होईल. एक बीज जमिनीमध्ये पेरलं, बाजरीचं एक बी पेरलं, ज्वारीचं एक बी पेरलं किंवा भाताचं एक साळ पेरली, तर एका बीजाच्या नाशानं आपल्याला काय मिळतं? एक कणीस मिळतं. काय मिळतं? एक कणीस मिळतं. अगदी मनातलं वाक्य बोलतो, जो देव कार्याकरता मूळ मातेच्या जीर्णोद्धाराकरता 5-50 लाख रुपये देईल, त्याला कोटीनं त्याच्या संसारात आल्याशिवाय राहणार नाही. सगळ्यांनी लाखातच द्यावं असं काही नाही. कुणाकडे 1000 असतील, कुणाकडे 5000 आहे,
कुणाकडे 10,000 आहे, कुणाकडे 25,000 आहे. देणाऱ्याने देत जावे, देणाऱ्याने देत जावे. घेणाऱ्याने ट्रस्टी मंडळी अहो मनाला 13 जण तुम्ही पाठ करून ठेवाय. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. देता देता घेणाऱ्यानं देणाऱ्याचे मनाला हातही घ्यावे. दिलं पाहिजे. आणि येणाऱ्या काळात हा मंदिर जीर्णोद्धाराचा संकल्प पूर्णत्वाला नेणं म्हणजे मूळ मातेचे आशीर्वाद घेणं असा त्याचा आशय. खरं तर वेळ अत्यल्प असल्यामुळे नाहीतर मी विनंती केली असते, आपण जर कदाचित 5-25 लोकांनी उद्याच्या परवाच्या काल्याच्या कीर्तनापर्यंत आपला आपला श्रद्धानिधी देवस्थानच्या विश्वस्तांकडे जाहीर करा, मग खरा अर्थानं काला सफल होईल. आपला श्रद्धानिधी यावर्षी टमाट्याला कमी अधिक बाजार असतील, संसारिक अडचणी असतील, परंतु पुन्हा सांगतो इथं दिल्यानंतर पुन्हा आपल्या घरातल्या लक्ष्मीची आवक झाल्याशिवाय राहणार नाही. देत राहा. नक्की तिच्यावर विश्वास ठेवा. काही कमी पडलो नाही आणि कमी पडणार नाही. तिचं कार्य आहे की आपल्याकडून पूर्णत्वाला येईल. सत्य संकल्पाचा दाता नारायण आणि सर्व करी पूर्ण मनोरथ माझी वाक सेवा. आदिशक्ती ब्रह्मचित्तला मूळ मातेच्या चरणारविंदी कोतुळेश्वराच्या चरणारविंदी रुजू करतो. श्री कोतुळेश्वर वारकरी संस्थेच्या रूपानं या पंचक्रोशीला हे बाल गोपाल साधक घडवण्याकरता आमचे नितीन महाराज गोडसे जे परिश्रम करताय, त्यांच्या सेवेकरताय त्यांना धन्यवाद अदा करतो. पुनश्च एकदा सर्वांच्या चरणारविंदी माझं मस्तक टेकवतो, वाणीला विराम देतो. चाल म्हणायची विठ्ठल जय